दिले, ब्रह्मदेवाने कमंडलू दिले, असे 18 हातामध्ये प्रत्येक देवाने शस्त्र दिली. अशी शस्त्रे घेऊन देवीने महिषासुराला युद्धासाठी ललकारले. महिषासूर आपली राक्षस सेना घेऊन युद्धात उतरला. भयंकर युद्ध सुरू झाले. आदिमायेने सर्व राक्षस सेना नष्ट केली. महिषासुराच्या मागे आदिमाया वाऱ्याच्या वेगाने धावत होती. महिषासूर पुढे, देवी मागे. महिषासूर भयभीत होऊन धावत होता. ज्यावेळेस देवी महिषासुराला त्रिशूळ मारणार त्यावेळेस महिषासूर पर्वताच्या पुढे निघून गेला. महिषासुराला मारण्यासाठी देवीने जे त्रिशूल फेकले ते पर्वतावर पडले. पर्वताला मोठे भगदाड पडले, जे आज आपणास दिसते. व महिषासूर व देवीमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले. देवीने महिषासुराचे डोके त्रिशूळाने छेदले व महिषासुराचा वध केला. वध केल्यानंतर युद्धात थकलेल्या देवीने विश्राम करण्यासाठी सप्तशृंगी गडावर थांबली. नंतर काही वर्षांनी गवळ्याचा मुलगा गायी चारण्यासाठी गेला असता त्याला मधाचे पोळे दिसले. काठीने बाजूला पोळे केले असता त्याला देवी सप्तशृंगी मातेची मूर्ती दिसली. त्या मूर्तीची स्थापना मार्कंडेय ऋषींनी केली आहे.